तर लवकर उठायची अशी काय सवय झालेली आहे का अलाराम वाजायच्या आधीच मी उठलेली असते. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. मग मी मस्त फ्रेश झाले आणि हेअर्स मी आता असे मोकळे सोडून जाणार आहे शॉपवर. आणि हा आहे माझा आजचा आउटफिट. बाहेर गॅलरीत उभं राहून मस्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोरचं काही हिरवगार असं वातावरण. देवाने किती सुंदर निसर्ग बनवला आहे आणि आपण त्याला इतकं घाण करून ठेवलेलं आहे. खरंच आज मला त्या गोष्टीची जाणीव झाली. तर मी विचारच करत होते तेवढ्यात एक आगळीवेगळी गोष्ट माझ्यासोबत घडली. ती काय हे पुढे ऐका. तर इतका माणूस विचित्र असू शकतो हे वाटलंच नाही मला. तर सकाळी उठल्यापासून मी कारागिराला फोन लावत होते आणि तो फोनच उचलत नव्हता. तर ही घटना माझ्यासोबत घडली. तर हा आहे आमचा बेडरूम आणि इथे आहे कबड. तर इथे माझं सामान राहतं सगळं. इथे माझे सगळे मेडिसिन्स आणि काय काय एक्सेसरीज आहेत. इथे माझा मेकअप किट आहे. सो थँक्यू. तर अशी काय मस्ती करून मी गेले शॉपवर. तर अशा सुंदर प्रकारे शाळेची वारी जात होती. तर बोला जय हरी विठ्ठल. तर आज डब्यामध्ये भाजी नव्हती म्हणून लोणचं आणि चपाती मस्त खाल्ली. आणि शाळेमध्ये कोण कोण लोणचं चपाती न्यायचं हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि गरम गरम चपाती आणि त्यासोबत लोणचं मस्तच लागतं. लगेचच संध्याकाळी ऑर्डर्स चालू झाल्या. बोलायला पण टाईम नव्हता आणि फक्त समोरचं काम दिसत होतं. त्यामध्ये मी पण बाहेरच्या काउंटरला थोडीशी मदत केली आणि लगेचच किचनमध्ये काम करायला गेले. तर आज मी लवकरच घरी निघाले कारण काय घरी जाऊन पण खूप सारं काम होतं. पहिले घरी गेल्या गेल्या चहा बिस्किट खाल्लं. थोडंसं 5-10 मिनटं पडले आणि लगेचच कामाला सुरुवात केली. पहिले तर झाडू मारला, त्यानंतर कपड्यांच्या घड्या घातल्या आणि अजून स्वयंपाक तर बाकी होता. तर स्वयंपाकही करायचा. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.